नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाशदीप कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पेज नंबर 16 वर आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, ते आपण सॉल्व करणार आहोत। बघा काय दिले आहे पेज नंबर 16 वर ॲक्टिव्हिटी, काही इक्वेशन्स दिलेले आपल्याला। इथे ओळखायचं आपल्याला नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहे आणि हे सगळे इक्वेशन्स लिनियर इक्वेशन आहे किंवा नाही आहे। तर पहिला इक्वेशन काय दिलं आपल्याला, 3/x माइनस 4/y इज इक्वल टू 8। इथे विचारला नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहे, किती व्हेरिएबल्स आहे, x आणि y दोन व्हेरिएबल आहे, म्हणून इथे काय लिहिणार आपण 2। हा लिनियर इक्वेशन आहे किंवा नाही आहे। आपला लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म काय आहे, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0। हा आपला जनरल इक्वेशनचा हा आपला जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशनचा। तर हा त्या फॉर्ममध्ये आहे का, नाही आहे। तर हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का, नाही, इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन। इथे सुद्धा हा इक्वेशन मध्ये सुद्धा x आणि y दोन काय आहे, व्हेरिएबल्स आहे, आणि हा इक्वेशन काय एक नॉन लिनियर इक्वेशन आहे। हा पण ह्या जनरल फॉर्म मध्ये नाही आहे, तर इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन। थर्ड इक्वेशन, इथे बघा x आणि y दोन व्हेरिएबल आहे, आणि हा सुद्धा एक काय आहे, नॉन लिनियर इक्वेशन आहे। फोर्थ एक्झाम्पल, इथे बघा x प्लस वाय x मायनस वाय दिलेला आहे। इथे विद्यार्थी म्हणतात सर x आणि x दोन व्हेरिएबल झाले, y आणि y दोन व्हेरिएबल झाले, एकूण 4 व्हेरिएबल। नाही, किती व्हेरिएबल आहे, एकूण 2च व्हेरिएबल आहे। इथे काय लिहिणार, ओनली 2 व्हेरिएबल। हा सुद्धा एक नॉन लिनियर इक्वेशन आहे, म्हणून काय लिहिणार आपण इथे, नॉट अ लिनियर इक्वेशन। आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की नॉन लिनियर इक्वेशनला लिनियर इक्वेशनमध्ये कसं कन्वर्ट करायचं, आणि लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करून आपण काय करूया, x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं शिकूया। तर बघा पुढचा एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे, काय दिला आहे पुढचा एक्झाम्पल बघा, 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 7, आणि दुसरा इक्वेशन दिला आहे 3/x प्लस 4/y इज इक्वल टू 5। चला याला सॉल्व करूया। काय इक्वेशन आपल्याकडे, 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 7। ठीक आहे, हा इक्वेशनला बघा मी काय करतोय, ह्याला फॉर्म मध्ये लिहितोय मी, याला लिहितोय मी 4 × 1/x अशा प्रकारे लिहत आहे। याला जर मल्टिप्लाय केलं तर हाच टर्म आपल्याला भेटणार, 4 × 1 4/x। याला सुद्धा हाच प्रकारे लिहितोय मी, प्लस 5 × 1/y इज इक्वल टू 7। याला इक्वेशन नंबर 1 करतोय। असं का करत आहे आपण, हा नॉन लिनियर इक्वेशनला लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी करतोय आपण। इथे हा इक्वेशन काय आपल्याकडे, सेकंड इक्वेशन 3/x प्लस 4/y इज इक्वल टू 5। याला सुद्धा याच प्रकारे लिहूया आपण, काय लिहूया याला, 3 × 1/x प्लस 4 × 1/y इज इक्वल टू 5। हा इक्वेशन नंबर 2 झालेला आहे। आता बघा दोन्ही इक्वेशनला नीट बघा, इथे 1/x आहे, इथे सुद्धा 1/x आहे, इथे 1/y आहे, इथे सुद्धा 1/y आहे। यांना काय करूया, एक नवीन व्हेरिएबल अज्युम करूया। सो लेट, इथे अज्युम करतो मी, लेट 1/x इज इक्वल टू काय मानून घेतो, एक नवीन व्हेरिएबल इथे इंट्रोड्यूस करत आहे, लेट्स से m। 1/x ला काय मानलं मी, m, अँड 1/y ला काय म्हणलंय मी, n मानून घेतलाय। इन बोथ इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 वी गेट, काय करूया इथे इक्वेशन 1 मध्ये 4 1/x ऐवजी काय मांडणी करतो मी, m, सो 4m प्लस 5 1/y च्या ऐवजी काय मांडणी करतो, n इज इक्वल टू 7। सो इक्वेशन 1 एक कन्वर्ट झालेला आहे इक्वेशन 3 मध्ये। हा नॉन लिनियर इक्वेशन कन्वर्ट केला आपण लिनियर इक्वेशन मध्ये। याच प्रकारे इक्वेशन 2 ला कन्वर्ट करूया। सो 1/x ला काय लिहू आपण, m प्लस 4n इज इक्वल टू 5। याला इक्वेशन नंबर 4 कन्सिडर करूया आपण। आता इथे लक्ष द्या, इक्वेशन 3 ला मी काय करतोय, 4 ने मल्टिप्लाय करतोय आणि इक्वेशन 4 ला
5नी मल्टिप्लाय करतोय. हे का करत आहे, मला nचे कोइफिशियंट काय करायचं आहे, सारखे आणायचे आहे. चला मल्टिप्लाय करूया. इथे स्टेटमेंट लिहितोय, मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 by 4 and इक्वेशन 4 by 5. चला मल्टिप्लाय करूया. 4 into 4, 4 4 जा 16m प्लस 4 5 जा 20n इज इक्वल टू 7 4 जा 28. इथे मल्टिप्लाय करूया. हा झाला इक्वेशन नंबर आपला नवीन इक्वेशन 5. याला मल्टिप्लाय करूया. 5 into 3, 5 3 जा 15m प्लस 4 5 जा 20n इज इक्वल टू 5 5 जा 25. दिस इज इक्वेशन नंबर 6. आता काय करूया, दोन्ही इक्वेशनला काय करूया, सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्ट करूया तेव्हाच हे कॅन्सल होणार, कारण की दोघांची साईन कशी आहे, सारखी आहे. तिथे लिहितो मी सबट्रॅक्टिंग इक्वेशन 6 फ्रॉम इक्वेशन 5. काय आहे, 16m प्लस 20n इज इक्वल टू 28. नेक्स्ट इक्वेशन आहे 15m प्लस 20n इज इक्वल टू 25. काय करतोय आपण इथे, सबट्रॅक्शन करतोय. सबट्रॅक्शन करताना काय होतो, साईन चेंज होतो. 15चा साईन पॉझिटिव्ह आहे, कन्वर्ट इनटू नेगेटिव्ह, प्लस कन्वर्ट इनटू नेगेटिव्ह. 25चा साईन कसा आहे, पॉझिटिव्ह, टर्न्स टू नेगेटिव्ह. सो दिस 20 and minus 20n get cancel. 16m minus 15m किती होणार, ओनली 1m इज इक्वल टू 28 minus 5 किती उरतात, 3. सो therefore m इज इक्वल टू 3. m ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. आता आपण काय करूया, ही m ची व्हॅल्यू काय करूया, सबस्टिट्यूट करूया. इक्वेशन 3 मध्ये करा किंवा 4 मध्ये करा. ठीक आहे. इथे लिहितोय मी सबस्टिट्यूट m इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 3 मध्ये मांडणी करतोय. काय इक्वेशन 3, 4m प्लस 5n इज इक्वल टू 7. बघा m ची व्हॅल्यू मी डायरेक्ट इथे मांडणी करतो, ब्रॅकेटमध्ये ठेवतो. m ची व्हॅल्यू इथे किती आहे, 3. चला मल्टिप्लाय करूया. 3 4 जा 12 प्लस 5n इज इक्वल टू 7. हा 12ला शिफ्ट करूया 7 कडे, तर काय होणार, पॉझिटिव्ह व्हॅल्यू तिकडे जाऊन काय होणार, निगेटिव्ह होणार. सो 5n इज इक्वल टू 7 मायनस 12. So 5n is equal to 7 minus 12 is minus 5. So therefore n is equal to minus 5. हा 5 काय करतो याच्या खाली, डिवाइडला घेऊन जातोय. So 5 1 जा 5. So therefore n is equal to minus 1. इथे आपल्याला n ची व्हॅल्यू भेटलेली आहे. आता आपण काय करूया, आपल्याला माहीत झालं आहे m ची व्हॅल्यू पण माहीत आहे आणि n ची व्हॅल्यू सुद्धा माहीत आहे. हे काय करूया, इथे अगेन रिप्लेस करूया. सो वी नो डॅट आपल्याला माहीत आहे की 1/x इज इक्वल टू काय होतो, m, अँड 1/y इज इक्वल टू काय होतो, n होतो. इथे m आणि n ची व्हॅल्यू मांडणी करूया. सो 1/x इज इक्वल टू m ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, 3, अँड 1/y इज इक्वल टू n ची व्हॅल्यू किती आहे, -1. यांना क्रॉस मल्टिप्लाय करूया. यांना काय करूया, क्रॉस मल्टिप्लाय करूया. नाहीतरी असा रिप्लेस केलं तरी चालेल. सो x तिकडे जाणार मल्टिप्लायला, तर काय होणार, 1/3 इज इक्वल टू x. इकडे सुद्धा याला रिप्लेस करूया. सो इथे काय होणार, 1/-1 इज इक्वल टू y. याला क्रॉस मल्टिप्लाय सुद्धा करू शकता तुम्ही. सो देअरफॉर x इज इक्वल टू 1/3 अँड y इज इक्वल टू 1/-1 किती होणार, -1. सो x ची आणि y ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. देअरफॉर काय लिहिणार, देअरफॉर द सोल्युशन
of given equation is काय आले x आणि y चे सोल्यूशन आपल्याकडे 1/3 and -1. ठीक आहे, पॉज द व्हिडिओ अँड नोट डाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 18 वर आपल्याला सेकंड सॉल्व्ड एक्झाम्पल दिलेला आहे, तो आपण सॉल्व करूया. काय दिला आहे तो एक्झाम्पल बघा. 4/x - y + 1/x + y = 3. सेकंड इक्वेशन दिलं आपल्याला 2/x - y -3/x + y = 5. हे दोन्ही इक्वेशन कसे आहे, नॉन लिनियर इक्वेशन आहे. याला सर्वप्रथम आपण कन्वर्ट करूया लिनियर इक्वेशन मध्ये आणि देन x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर चला याला सॉल्व करूया. बघा, पहिला इक्वेशन काय दिलं आपल्याला, 4/x - y + 1/x + y = 3. हा 4/x + y ला मी असं लिहू शकतो 4 × 1/x - y. यांना मल्टिप्लाय केलं तर हा टर्म भेटेल ना, प्लस याला असं लिहू शकतो मी 1 × 1/x + y. ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन हा टर्म भेटणार आपल्याला = 3. याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करतोय. सेकंड जो नॉन लिनियर इक्वेशन आहे तो लिहितोय. काय आहे इक्वेशन, 2/x - y -3/x + y = 5. बघा, हा सेकंड जो इक्वेशन आहे याला पण ह्या फॉर्म मध्ये आपण लिहूया. काय लिहिणार आपण इथे, 2 × 1/x - y. बघा, हा दोघांचा मल्टिप्लिकेशन हाच टर्म मला भेटणार -3 × 1/x + y. हा दोघांचा मल्टिप्लिकेशन हाच टर्म देणार = 5. याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करतोय. आता बघा, हे दोन्ही नॉन लिनियर इक्वेशन आहे, याला कन्वर्ट करूया लिनियर इक्वेशन मध्ये. तर काय करतो मी इथे, लेट्स अज्युम करतोय, लेट 1/x - y ला अज्युम करतोय m अँड 1/x + y ला मी अज्युम करतोय n. इन इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2 वी गेट काय भेटेल आपल्याला, नवीन इक्वेशन भेटेल. नॉन लिनियर इक्वेशनला आपण कन्वर्ट करतोय लिनियर इक्वेशन मध्ये. चला सबस्टिट्यूट करूया आपण हे. तर 1/x - y ला काय लिहिणार मी, m. तर हे झाले 4m प्लस 1 × 1/x + y ला काय लिहिणार मी, n. तर काय येणार 1n = 3. हा झाला आपला इक्वेशन नंबर 3. याच प्रकारे आपण हा जो इक्वेशन आहे नॉन लिनियर इक्वेशन याला कन्वर्ट करूया लिनियर इक्वेशन मध्ये. तर काय होणार, 2m - 3n = 5. हा झाला इक्वेशन नंबर 4. आता बघा, इथे इक्वेशन 3 ला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार, हा n चे जे कोइफिशियंट आहे काय होणार, n चे कोइफिशियंट सारखे होणार आणि n टर्म काय होणार, ही कॅन्सल होणार. इथे काय करतो मी, इक्वेशन 3 ला 3 ने मल्टिप्लाय करतोय. चला करूया. 3 मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 3 बाय 3. चला मल्टिप्लाय करा. 3 × 4, 3 4 जा 12m प्लस 3n = 3 3 जा 9. हा झाला इक्वेशन नंबर 5. आता काय करूया, ह्या दोन इक्वेशनला 5 आणि 4 ला काय करूया, ऍड करूया. ऍडिंग इक्वेशन नंबर 4 अँड इक्वेशन नंबर 5. चला ऍड करूया. काय होणार, 2m - 3n = 5. 12m प्लस 3n = 9. काय करतो आपण, ऍड करतो. ऍडिंग करताना साइन चेंज होत नाही. ठीक आहे. चला इथे काय करूया, 3n आणि -3n गेट कॅन्सल. 12m 2m किती झाले, 14m = 9 + 5 किती झाले, 14. m ची व्हॅल्यू काढूया आपण इथे.
m इज इक्वल टू 14 डिवाइड बाय दिस 14, सो 14 1 जा 14, तर mचा व्हॅल्यू किती भेटतो आपल्याला, m इज इक्वल टू 1. काय करूया इथे, सबस्टिट्यूट करूया m इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 3 मध्ये मी मांडणी करतो इथे. चला मांडणी करूया. काय आहे, 4m प्लस n इज इक्वल टू 3. m ची व्हॅल्यू मी मांडणी करतो इथे. काय मांडणी करतोय, 1. काय झालं, 4 1 जा 4 प्लस n इज इक्वल टू 3. 4 ला शिफ्ट करतोय तिकडे, तर काय होणार, n इज इक्वल टू 3 मायनस 4, सो n इज इक्वल टू -1. तर बघा आपल्याकडे m ची आणि n ची व्हॅल्यू आपल्याकडे इथे आहे. आता आपण काय करूया, यांना सबस्टिट्यूट करूया 1/x मायनस y इज इक्वल टू m हा इक्वेशन मध्ये. ठीक आहे, वी नो डॅट आपल्याला माहित आहे की 1/x मायनस y इज इक्वल टू काय होतो, m, अँड 1/x प्लस y इज इक्वल टू. इथे काय करूया, m आणि n ची व्हॅल्यू आपण मांडणी करूया. आता इथे काय होणार, 1/x मायनस y इज इक्वल टू, m ची व्हॅल्यू बघा काय आहे इथे 1, अँड 1/x प्लस y इज इक्वल टू, n ची व्हॅल्यू काय आहे इथे बघा -1. याला क्रॉस मल्टिप्लाय केला आपण, याच्या खाली काही नाही तर मी 1 अज्यूम करतो. याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होणार इक्वेशन आपला, x मायनस y इज इक्वल टू 1. हा इक्वेशन नंबर मी काय करतो, याला कन्सिडर करतोय 6. आणि इथे सुद्धा क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होणार, x प्लस y इज इक्वल टू -1. याला कन्सिडर करतो इक्वेशन नंबर 7. आता बघा यांना ऍड केल्याने काय होणार, y आणि y व्हेरिएबल काय होणार, कॅन्सल होणार. काय करतो इथे आपण ऍडिंग करतोय, ऍडिंग इक्वेशन नंबर 6 and इक्वेशन नंबर 7. सो x मायनस y इज इक्वल टू 1, x प्लस y इज इक्वल टू -1. काय करतो आपण, ऍड करतो इथे, y गेट कॅन्सल होणार इथे. सो 2x इज इक्वल टू 0, 1 minus 1 is 0 ना. सो x इज इक्वल टू 0 डिवाइड बाय 2, सो देअरफॉर x इज इक्वल टू 0. x चा व्हॅल्यू किती भेटतो आपल्याला ते 0. ही x ची व्हॅल्यू आपण काय करूया, मांडणी करू, आयदर 6 मध्ये करा किंवा 7 मध्ये करा. सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर 6, x मायनस y इज इक्वल टू 1. x ची व्हॅल्यू मांडणी करतो इथे, काय आहे 0 मायनस y इज इक्वल टू 1. म्हणजे हा टर्म काय झाला, 0 झालेला, रिमूव्ह झालेला आहे. तर y ची व्हॅल्यू काढायची, हा नेगेटिव्ह साईन याला अप्लाय केला तर y ची व्हॅल्यू काय किती भेटतो आपल्याला, y इज इक्वल टू -1. तर आपल्याकडे x ची आणि y ची व्हॅल्यू आहे. देअरफॉर काय लिहिणार आपण, देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज, काय सोल्युशन, x आणि y चे सोल्युशन्स काय आले आपले 0 आणि -1. ठीक आहे, पॉज द व्हिडिओ अँड नोट डाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 19 वर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. ती ऍक्टिव्हिटी आपण सॉल्व्ह करूया. काय दिलं आहे बघा, टू सॉल्व्ह गिवन इक्वेशन फिल द बॉक्सेस बिलो सुटेबली. आपल्याला इथे 2 नॉन लिनियर इक्वेशन दिलेले आहे. काय दिले इक्वेशन, 5/x मायनस 1 प्लस 1/y मायनस 2 इज इक्वल टू 2. सेकंड इक्वेशन दिलं आपल्याला 6/x मायनस 1 मायनस 3/y मायनस 2 इज इक्वल टू 1. इथे म्हटलेलं आहे रिप्लेस 1/x मायनस 1 बाय m अँड 1/y मायनस 2 ला कशाने रिप्लेस करायचं आहे, n नी. तर हा इक्वेशनला काय करूया आपण, रिप्लेस करूया. बघा 1/x मायनस 1 चा फॉर्म आहे, तर काय येणार इथे 5m प्लस 1/y मायनस 2 ला काय लिहिणार आपण, n लिहिणार. तर इथे काय होणार, n इज इक्वल टू 2. तर हा नॉन लिनियर इक्वेशनला कन्वर्ट केला आपण लिनियर इक्वेशन मध्ये. हे ऑलरेडी हा इक्वेशनला कन्वर्ट करून दिलेला आहे.
तर आपल्याकडे आता दोन नॉन लिनियर इक्वेशन आहे, सॉरी दोन लिनियर इक्वेशन आहे. हा दोन्ही लिनियर इक्वेशन पासून काय करूया, एम आणि एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. इथे लक्ष द्या, हा इक्वेशनला मी काय करतोय 3 नी मल्टिप्लाय करतोय. का करतोय, इथे एन चा कोएफिशियंट 3 आहे म्हणून इथे एन चा कोएफिशियंट 3 आणण्यासाठी मल्टिप्लाय करतोय. मल्टिप्लाय करूया, 3 5 जा 15m प्लस 3n इज इक्वल टू 3 2 जा 6. तर हा इक्वेशन तयार झाला आपला. आता बघा हा इक्वेशन सोबत काय करतो मी, ऍड करतोय. सो 6m मायनस 3n इज इक्वल टू 1. काय करतो आपण इथे या दोन्ही इक्वेशनचा ऍडिशन करतोय. ऍडिशन करताना साइन चेंज होत नाही. इथे बघा प्लस 3n मायनस 3n गेट कॅन्सल. 15m प्लस 6m किती झाले 21m इज इक्वल टू 6 प्लस 1 7. सो m चा व्हॅल्यू किती भेटणार आपल्याला 7 डिवाइड बाय 21. 7 च्या टेबलनी जातो, 7 1 जा 7 3 जा. सो m इज इक्वल टू 1/3. m ची व्हॅल्यू आपल्याला भेटते. तर इथे मी मांडणी करतो m ची व्हॅल्यू 1/3. याच प्रकारे आपण काय करूया, n ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. मी काय करतो, याला काय करतो सबस्टिट्यूट करतो इक्वेशन मध्ये. हा सो 5m ची व्हॅल्यू किती आहे 1/3 इज इक्वल टू n सॉरी प्लस m प्लस n इज इक्वल टू 2. याला मल्टिप्लाय केलं तर काय होणार 5/3 प्लस n इज इक्वल टू 2. याला शिफ्ट करूया राईट साईडला 2 कडे, तर पॉझिटिव्ह वाले तिकडे जाऊन काय होणार नेगेटिव्ह होणार. सो n इज इक्वल टू 2 मायनस 5/3. याच्या खाली काही नाही तर 1 अज्युम करतो आणि क्रॉस मल्टिप्लाय करतोय. चला करूया. 3 इंटू 2 3 2 जा 6. 1 इंटू 5 काय होणार 5/3 1 जा 3. सो n इज इक्वल टू 6 मायनस 5 इज 1/3. तर इथे n ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला भेटलेली आहे. n ची व्हॅल्यू किती आहे 1/3. नाव इथे काय म्हटलंय रिप्लेसिंग m n बाय देअर ओरिजिनल व्हॅल्यू. जे आपण काय केलं इथे m आणि n ची व्हॅल्यू मांडणी केली ना, तिथे काय करायचं आता परत n ची व्हॅल्यू मांडणी करायचं. सो 1/x मायनस 1 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू किती आहे 1/3 ऑलरेडी दिलेली आहे. तर इथे काय करणार आपण लिहिणार 1/y मायनस 2 इज इक्वल टू n होतो ना, n च्या ऐवजी काय लिहिणार मी 1/3. ठीक आहे, आपल्याकडे दोघांची व्हॅल्यू आलेली आहे. आता आपण काय करूया, ह्या दोन्ही इक्वेशन पासून काय करूया आपण x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर लक्ष द्या इथे काय आपल्याकडे 1/x मायनस 1 इज इक्वल टू 1/3. ठीक आहे, हा संपूर्ण इक्वेशनला और अँड 1/y मायनस 2 इज इक्वल टू 1/3. काय करूया, यांना क्रॉस मल्टिप्लाय करूया. हा संपूर्ण टर्म क्रॉस मल्टिप्लाय करूया. 3 इंटू 1 3 इज इक्वल टू x मायनस 1 होल टर्म मल्टिप्लाय विथ 1. सो x मायनस 1. हा 1 ला शिफ्ट करतोय लेफ्ट साईडला, काय होणार पॉझिटिव्हली इकडे जाणार तर काय सॉरी नेगेटिव्हली इकडे जाणार तर काय होणार पॉझिटिव्ह होणार. सो 3 प्लस 1 इज इक्वल टू x. सो देअरफॉर x इज इक्वल टू 4. इथे सुद्धा क्रॉस मल्टिप्लाय करूया. सो 3 इंटू 1 3 इज इक्वल टू दिस होल टर्म मल्टिप्लाय विथ 1. सो y मायनस 2. हा 2 ला शिफ्ट करूया 3 कडे, तर काय होणार 3 प्लस 2 इज इक्वल टू y. देअरफॉर y इज इक्वल टू 5. सो x ची आणि y ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे. x ची व्हॅल्यू किती आली इथे 4 आणि y ची व्हॅल्यू किती आली आहे 5. Therefore x, y किती आहे 4 5 is the solution of given simultaneous equation. ठीक है, pause the video and note down.